लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती फलक लावण्यास, समाज माध्यमावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष महाराज प्रस्ताव मांडतो। खरं तर अध्यक्ष महाराज, सुदैवाने या विधेयकावर उत्तर देणारे माननीय मंत्री महोदय हे स्वतः हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांपैकी एक होते। खरं तर त्यांचा दांडगा अनुभव असताना हे उत्तर समर्पक याला उत्तर प्राप्त होईल असा माझा विश्वास आहे। अध्यक्ष महाराज, एक काळ असा होता अध्यक्ष महाराज की संयुक्त कुटुंब व्यवस्था होती। आजी असेल, आई असेल, काकू असेल, आपल्याला कुसंस्कारातून दूर ठेवण्याच्या संदर्भामधल्या या व्यवस्था अतिशय परिणामकारक कार्य करायच्या। कुटुंब मोठी असायची, संयुक्त असायची। अध्यक्ष महाराज, आणि तेव्हाचा काळ तुम्हीही आठवत असाल की चित्रपटामध्ये थोडीही अश्लीलता असेल तर त्याला ए सर्टिफिकेट दिलं जायचं। एचा अर्थ असा होता की ज्यामध्ये जो प्रौढ आहे त्यांनी चित्रपट बघितला आणि अशा पद्धतीच्या दृश्याचा परिणाम त्याच्या बालमनावर, कोमल मनावर होणार नाही, तो अशा पद्धतीचं अनुकरण करणार नाही। अध्यक्ष महाराज, हा व्यवस्थेचा भाग होता। अध्यक्ष महाराज, धीरे धीरे व्यवस्था बदलत गेली। बघा, तो डायगॉक्टिसचा सिद्धांत आठवतो। कधीतरी या महाराष्ट्राचे एक ज्ञानवंत नेते होते, स्वर्गीय श्रीकांत जिचकारजी, अतिशय ज्ञानी। मी त्यांचं भाषण पक्ष भूमिका सोडून ऐकायला जायचो। त्यांनी तेव्हा एक सिद्धांत सांगितला होता की अध्यक्ष महाराज, ब्रिटनमध्ये कॅरेक्टर हे तेवढं महत्वाचं नाहीये, भारतामध्ये कॅरेक्टर हे सर्वोपरी आहे। पण अध्यक्ष महाराज, सिद्धांत असा सांगितला गेला की जेव्हा वर्तमानात जिथं तुम्ही असता, तुमचा प्रवास हा भविष्यात विरोधी दिशेने होतो। आणि ते उदाहरण देताना खरं तर कोणाचा अपमान करण्याची माझी इच्छा नाही आहे, पण अध्यक्ष महाराज, तेव्हा त्यांनी मग आम्हाला उदाहरण दिलं की ब्रिटनमध्ये पामेगा बोर्डस नावाचं प्रकरण झालं, मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। जिथं चरित्र नंबर 1 वर नव्हतं तिथं राजीनामा दिला। आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये एक घटना झाली, ते नेते आता नाहीत, पण विमानामध्ये पिऊन हवाई सुंदरीला टाचणी टोचल्या, पण त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही। आणि म्हणून तेव्हा ते उदाहरण दिलं की हा डायगॉक्टिसचा सिद्धांत आहे। खरं तर अध्यक्ष महाराज, आज त्या सिद्धांताची आठवण का होत आहे? हा महाराष्ट्र, हा देश चरित्रवानांचा आहे। रांझ्याचा पाटील अध्यक्ष महाराज शूर होता, अनेक योद्धे त्यांच्या बाजूनी होते, पण एका स्त्रीची विटंबना केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं याचा चौरंग करा। चौरंग करा म्हणजे हात तोडले, पाय तोडले। ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्या राज्यामध्ये धीरे धीरे ज्या जाहिराती आहे, त्याच्या कुसंस्कार आहे। हे खरं आहे अध्यक्ष महाराज, चांगलं शिकायचं असेल तर कॉलेज आहे, वाईट शिकायला कॉलेज नाही आहे। दारू प्यायची असेल तर एकही महाविद्यालयाला मंत्रालयातून परमिशन दिली जात नाही। दारू कशी प्यावी याच्यातला डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन सांगायची आवश्यकता नाही आहे की दारूमध्ये किती पाणी टाकावं, दारूमध्ये किती आईस टाकावा, दारूमध्ये किती सोडा टाकावा, दारूमध्ये रम टाकावी अथवा न टाकावी, हे सांगण्याची आवश्यकताच नाही आहे। कारण कुसंस्कार हे ग्रहण वेगाने होतात। मग जर कुसंस्कार वेगाने ग्रहण होत असेल तर अध्यक्ष महाराज, काही जाहिरातींमध्ये वापरली जाणारी भाषा, चित्रे, हावभाव हे अप्रत्यक्षपणे त्याच्या मनावर परिणाम करतात। आणि मग अध्यक्ष महाराज, त्या जाहिराती अनुरूप अनुकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये
हिंसाचार होते, त्यामध्ये खून होतात, दरोडे होते, दंगली होतात, आणि मग अशा जाहिरातींवर आपल्यावर कशी बंदी, सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. कशी बंदी केली पाहिजे याचा आम्ही तुम्ही विचार केला पाहिजे. खरं तर स्वर्गीय R.R. पाटील माझ्यासाठी एक आदर्श नेते होते, माझी मैत्री होती. एक दिवस मी त्यांना याच हाऊसमध्ये सांगितलं की साहेब, तुमचा गृह विभाग त्या नागपूरच्या टी पॉइंट चौकामध्ये एक बोर्ड लावला आणि ट्रॅफिक पोलीसवाल्यांचा बोर्ड होता अध्यक्ष. काय बोर्ड होता? पीना पिगाना मगर पीकर गाडी नाही चलाना. मी त्यांना म्हणालो की साहेब, तुमच्या विभागाला पिण्यावर कुठेही आक्षेप नाही आहे, तुमच्या विभागाला दुसऱ्याला पाजण्यावरही आक्षेप नाही आहे, फक्त गाडी चालवू नका. ही तुमच्या विभागाचे संस्कार आहे साहेब. 10 मिनिटात बोर्ड काढायला लावला. नागपूरच्या विधी महाविद्यालयाचा जवळ एक बोर्ड होता, दसऱ्याचा उत्सव पुढच्या 2 दिवसांनी होता आणि जाहिरात लावली होती, एन्जॉय विथ मॅकडॉल नंबर 1, आणि खालती लिहिलं होतं सोडा. कारण दारूच्या कंपनीला जाहिरात करता येत नाही आणि म्हणून त्यांनी लिहिलं एन्जॉय विथ मॅकडॉवेल. काय बरोबर कंपनीचं नाव? मॅकडॉल. अध्यक्ष महाराज, ती जाहिरात होती. आता आपल्याला कायदा जो आपण करतो तो परिस्थितीनुसार बदलतो. कधीतरी डीडीटी पावडरनी मच्छर मारायचा, आता डीडीटी पावडरनी मच्छर मरत नाही, ढष्टपुष्ट होतो. मग आपण काय करतो? नेक्स्ट जनरेशन. तर मग आपला कायदा आता परिस्थितीनुसार, ॲडव्होकेट, नामदार, आदर्श मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात वकिलांची, आमदारांची, जे या विधानसभेतले LLB पास असणारे जे लोक असतील त्यांची एक समिती करा ना. आम्ही तसेही रिकामेच आहोत. आणि त्या समितीमध्ये या संदर्भामध्ये कधी सोशल मीडियामध्ये स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून किती अश्लीलता आहे अध्यक्ष महाराज. तुम्ही ठीक आहे, तुमच्या माझ्या मनावर परिणाम होणार नाही, पण अध्यक्ष महाराज 12 वर्षाचा मुलगा आहे, 14 वर्षाचा मुलगा आहे. आता हा परिणाम त्यांच्यावर होणार नाही का अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, अशा जाहिराती केल्या जातात, लव्ह ट्रॅप, लैंगिक शोषण, AI माध्यमातून त्या मुलीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज एक असा काही चित्रण केलं जातं अध्यक्ष महाराज. गरीबाच्या मुलींना भीती दाखवली जाते. माझ्याकडे एका गरीब मुलीचा पिता आला, माझ्या डोळ्यात पाणी आलं अध्यक्ष महाराज. वर्ग 4, मुलगी दिसायला सुंदर होती. एका श्रीमंताच्या, गर्भ श्रीमंताच्या नादान नालायक आणि ज्यांनी नॉटी या शब्दाचा शोध लावला असा नॉटी अध्यक्ष महाराज त्या मुलीचं चित्रण युट्यूबवर करून पाठवलं आणि तिचं शोषण केलं. पण वडील म्हणताय की रिपोर्ट नाही करायचा. माझ्या मुलीचं लग्न कसं होईल? हा मोठा माणूस आहे, उद्या मला नोकरीवरून काढण्यासाठी हा अधिकाऱ्यांच्या सोबतीचे संपर्क आहे, संबंध आहे. त्या दिवशी मात्र अध्यक्ष महाराज निश्चितपणे वाईट वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, अशा व्यक्तीचा चौरंग आपल्याला का करता येत नाही? कारण कायदे अपुरा आहे. अध्यक्ष महाराज, मार्च 2025 मध्ये उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कोणत्याही महिलेचा फोटो हा अध्यक्ष महाराज संमतीशिवाय जाहिरातीत वापरायचा नाही सांगितलं, तरी अध्यक्ष महाराज वापरला जातो. याला त्यांनी कमर्शियल एक्सप्लॉयटेशन म्हटलं, व्यावसायिक शोषण म्हटलं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, जाहिराती करताना आपल्या स्पर्धक उद्योग, स्पर्धक कंपनी याच्या संदर्भातही काय संकेत आहे, शिष्टाचार आहे, यावरही मे 2026 ला निर्णय झाला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभवलं 1929 मध्ये, मी सभागृहातही कधीतरी बोललो की अशा जाहिराती ज्या खर तर ज्या पद्धतीच्या दाखवल्या जातात त्या पद्धतीने अध्यक्ष महाराज त्या वस्तूचा उपयोगच होतो. उदाहरणार्थ 1929 मध्ये लक्स कंपनी आली.
आणि मग पहिली लक्स साबण, त्याला जी लक्स ऍडव्हर्टाइजमेंट करणारी होती ती लीला चिटणीस. बघ आपण तुम्ही जाहिरात पाहिली, फिल्मी सितारो का मनपसंद साबण, नरगिस, मीना कुमारी जी, मागा सिन्हा जी, शर्मिला टागोर जी, वहीदा रहमान जी, अनेक जण जाहिराती करायच्या. आणि जाहिरातीत असायचं लक्स साबण वापरा गोर व्हा. ती जाहिरात पाहून मीही लक्स साबण घेतली. अध्यक्ष महाराज काही उपयोग नाही झाला. अध्यक्ष महाराज उदाहरण यासाठी देतो आहे की ज्या जाहिराती करता, ज्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रचार प्रसिद्धी करता, काही तर तथ्य असलं पाहिजे, काही तर. माझा लक्षला विरोध नाही आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज एक सहज लक्षात यावं म्हणून मी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये, अशा जाहिरातींच्या संदर्भामध्ये काहीतरी धोरण असलं पाहिजे अध्यक्ष महाराज. जाहिरातीचा एक प्रकार आहे सरोगेट ऍडव्हर्टायझिंग. सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय अध्यक्ष महाराज? की अध्यक्ष महाराज की ज्या वस्तूची जाहिरात आहे ती अप्रत्यक्ष करायची. जसं मी सांगितलं अध्यक्ष महाराज की दारूची जाहिरात आहे. आता दारूच्या जाहिरातीमध्ये कधी सोडा, छोटा सोडा लिहिला जातो, कधी छोटी मिनरल वॉटर लिहिल्या जाते, कधी माउथ फ्रेशनर लिहिलं जातं. अध्यक्ष महाराज खरं तर यावर ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया यांनी नियमावली केली आहे. पण या नियमाचा अध्यक्ष महाराज आपण कधीच अवलंब करत नाही. दिशाभूल करणारी जाहिरात, युवा पिढीवर परिणाम म्हणजे सुपरिणाम नव्हे अध्यक्ष महाराज, वाईट परिणाम करणारी जाहिरात. या वैद्यकीय संदर्भात अध्यक्ष महाराज पहिल्यांदा आपण डॉक्टरांना देव मानायचं. अध्यक्ष महाराज माझे वडील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे MBBS, माझा भाऊ डॉक्टर आहे, माझी मुलगी डॉक्टर आहे, माझे जावई रेडिओलॉजिस्ट आहे, माझ्याकडे 13 डॉक्टर आहे. फक्त मी एक जागो नव्हतो कारण तेव्हा वडील आणीबाणीत गेले. पण गोंडवाना विद्यापीठाने तीही माझी इच्छा पूर्ण केली, मग डॉक्टरेट दिली. मी या सर्व डॉक्टरांना गमतीत म्हणायचो की तुमच्यापेक्षा जास्त पेशंट मी तपासेल, मी आरोग्य शिबिर घ्यायचो अध्यक्ष महाराज. पण डॉक्टरांच्या संदर्भामध्ये एक भावना होती अध्यक्ष महाराज की डॉक्टर म्हणजे देवाचा अंश आहे. अध्यक्ष महाराज हा भावना होती. कधीच डॉक्टर जाहिराती करत नव्हते कारण नॅशनल मेडिकल कमिशन NMC याचं बंधन आहे की प्रोफेशनल कंडक्ट असेल, एटिकेट असेल, एथिक्स रेग्युलेशन असेल, अध्यक्ष महाराज सेल्फ ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची मनाई आहे. तुम्हाला जाहिरात करता येत नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर आपण जाहिराती पाहतो. मी आता कोणत्या रोगाच्या त्या जाहिराती होतात ते सांगायची आवश्यकता नाही आहे. पण रिकामी जागा मिलिये डॉक्टर लाल से, डॉक्टर शाह से, ह्या कशाच्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे अध्यक्ष महाराज? आणि सरकार काय करते अध्यक्ष महाराज? हे खरं आहे मंत्री महोदय म्हणतील की आपल्याकडे काही कायदे आहे. खरं आहे आपल्याकडे कायदे नाही असं मी म्हणणार नाही. महिलांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा 1986 आहे. आता BNS आलाय, IT ऍक्ट 2000 आहे. पण अध्यक्ष महाराज एक गोष्ट लक्षात आली आहे अध्यक्ष महाराज की या कायद्यांमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करून या लैंगिक जाहिरातीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज आपल्याला काही बदल घडवावे लागतील. कालानुरूप अध्यक्ष महाराज हे बदल घडवले नाही तर अध्यक्ष महाराज गरीब असणाऱ्या कुटुंबावर सुद्धा अप्रत्यक्ष त्याचे परिणाम होतात अध्यक्ष महाराज. आज अतिशय वातावरणामध्ये बदल झालाय. एक काळ असा होता की समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हम साथ साथ है म्हणायचं. आता हम आपके है कोण म्हणतो. मॅन इज ए सोशल एनिमल, इथून आता मॅन इज ए सेल्फिश एनिमल झाला आहे. मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार. तिकडे अमेरिकेची टीव्हीवर बातमी पाहून मनामध्ये उसासे घेणारा समाज जागा, पण बाजूला उपाशी झोपलेल्या माणसाची चिंता आहे असं वाटण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि अध्यक्ष महाराज
यावर तर सर्वात कोणी मात केली असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी, युट्यूबनी। यामध्ये तुम्ही जेव्हाही जाता तेव्हा संस्कार करणारी जर 5 व्हिडिओ असतील तर कुसंस्कार करणारी 25 आहे। ही लढाई कशी लढायची? जेव्हा चांगलं मन वाईट मन याचं युद्ध होतं तेव्हा या वातावरणामध्ये वाईट मन जिंकतं, चांगलं मन हारतं अध्यक्ष महाराज। आणि हे आपण अनुभवतो अध्यक्ष महाराज। लहानपणी तुम्ही पिंजरा चित्रपट पाहिला अध्यक्ष महाराज? पाहिलं की नाही? तर अध्यक्ष महाराज काय होतं अध्यक्ष महाराज? जेव्हा तुम्ही संगत वाईट लागते तेव्हा तुमचा हात सहजपणे फिरतो अध्यक्ष महाराज। हा हात थांबवण्याची जबाबदारी एका सन्माननीय ऍडव्होकेट, एक उत्तम मंत्र्यांवर आम्ही दिलेली आहे। आणि आपण युद्धात अनेकदा बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात जे पराक्रम करणारे होते ना त्यांचं नाव शेलार असायचं। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या रक्षणासाठी पुन्हा एका शेलारांच्या माध्यमातून कायद्याच्या अस्त्रांनी, शस्त्रांनी, तलवारीनी आपण कुसंस्कार होणाऱ्या या गोष्टीला कमी कसं करता येईल, शून्यावर कसं आणता येईल, या दृष्टीने सन्माननीय आशिषजी शेलार नमस्ते सदा वत्सले म्हणत उत्तर देतील अशी अपेक्षा करतो। आणि माझं या संदर्भातलं माझं मत इथं मी थांबवतो। अध्यक्ष महोदय, माननीय सुधीर भाऊंनी त्यांच्या या बिलाची पार्श्वभूमी आणि आवश्यकता हे दोन्ही स्वयंस्पष्ट केलेलं आहे। त्याने या बिलाच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींच्या कुठल्याही महिला वर्गाच्या लैंगिक अपराधास कोणीच प्रवृत्त होऊ नये आणि प्रवृत्त किंवा त्यांना एक्साइट करण्यासंदर्भातल्या कुठल्याही अशा गोष्टी या सार्वजनिक ठिकाणी असता कामा नयेत, या अपेक्षेने हे विधेयक त्या ठिकाणी मांडलं आहे। मी सुरुवातीला जे स्पष्ट करतो, सन्माननीय सुधीर भाऊ खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की या सदनामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा समाजातील सर्व वर्ग अपेक्षित करतो त्या अपेक्षित चर्चांना वाचा फोडण्याचं काम सुधीर भाऊ या बिलाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। मला पूर्ण खात्री आहे बिलाबद्दल जेव्हा केव्हाही समाज माध्यमांवर किंवा अन्य माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचेल त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये या सदनाबद्दल, या सदनातल्या सदस्यांबद्दल, उपस्थित केलेल्या चर्चांबद्दल आणि असलेल्या व्यवस्थेबद्दल आणि विशेषतः माननीय सुधीर भाऊ तुमच्याबद्दल खूप अभिमान, आनंद आणि कौतुकाचाच भाव होईल। कारण रोज हा विषय असा आहे, या विषयाच्या विळख्यामध्ये मी नाही बाबा त्यात आतमध्ये असं म्हणणारा एक व्यक्ती सापडणार नाही। आणि म्हणून ही चर्चा उपस्थित करणं, हे बिल मांडणं अभिनंदनास पात्र आहे। आणि या बिलाच्या माध्यमातून जाहिराती व जाहिरात फलक या 2 विषयावर प्रतिबंधाच्या विषयातली सर्वसाधारण भूमिका आपण मांडली आहे। आणि त्याही जाहिराती संकेतस्थळावर व समाज माध्यमांवर काय येतात, त्याचे परिणाम काय होतात याबद्दलचा सुद्धा उहापोह आपण केला आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने जाहिरात आणि जाहिराती म्हणजे काय? तर जाहिरात आणि जाहिराती याचा गाभा आहे एखादी गोष्ट सार्वजनिकरित्या लोकांपर्यंत पोहोचवणं। सांगण्याचा उद्देश हा जाहिरात आणि जाहिराती हा विषय व्यक्तिगत किंवा खाजगी स्वरूपाचाच नाही आहे। जाहिरात किंवा जाहिराती हा विषय हा लोकांपर्यंत सार्वजनिकरित्या मांडण्याचा हा विषय असल्यामुळे याला नियम यमनियम असलेच पाहिजेत, कारण हा सार्वजनिकरित्या मांडायचा विषय आहे। जाहिरातीला पर्यायी शब्द प्रसिद्धी प्रचार असाही आहे। जगामध्ये असा कुठला माणूस नाही की जो कुगोष्टींची प्रसिद्धी करेल। आपल्या घरामध्ये सुद्धा आपण पाहतो, सुधीर भाऊ, एखादा पदार्थ नासला
तर तो नाश्ता पदार्थ आपण बाहेरच्याला देते नये, बाहेरच्याला कळू नये, बाहेरच्याला त्याचा वासी जाऊ नये म्हणून तो आपल्या ठिकाणी विसर्जित करतो. पण वाईट आणि कुचक्या गोष्टींना जाहीरपणे प्रसार प्रसिद्धी होईल अशी मांडणी आपण करत नाही. हे खरं आहे. व्यापार, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट आपण केली तर त्यापुढे ग्राहकांपर्यंत प्रचार प्रसिद्धींना पोहोचवून त्याला आकर्षित केलं पाहिजे आणि म्हणून जाहिरातींची गरज पण आहे. जाहिराती हा राज्य सरकारसाठी असेल किंवा अन्य व्यवस्थांसाठी, नगरपालिका महानगरपालिकांसाठी हे आमदनीचं स्तोत्र आहे. जाहिरात आणि जाहिराती हे सर्वसाधारणतः एक मोठी अर्थव्यवस्था उभं करणारी एक इकोसिस्टम आहे. आणि आजकाल बदलत्या काळामध्ये विविध पद्धतीची जाहिरात, पूर्वी ज्यावेळेला एखादं महिन्यातून मासिक निघायचं तेव्हा मासिकामध्ये निघणाऱ्या जाहिरातीमधला त्या जाहिरातीत असलेला अपेक्षित क्रिएटिव्हिटी, आपण ज्याला म्हणतो क्रिएटिव्ह म्हणतो, याचं ड्युरेशन हे महिनाभर चालेल, महिनाभर लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीचं होतं. स्वरूप बदलत गेलं. वर्तमानपत्रांकडे आपण आलो. रोज मांडलं तरी नव्याने वाटेल किंवा ग्राहकांना आकर्षित करेल किंवा त्यातला फ्रेशनेस राहील म्हणून जाहिरात आणि जाहिरातीचं स्वरूप बदललं. करत करत आपण ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात आलो, एका तासावर आलो. मग एका तासामध्ये ती जाहिरात कंटाळवाणी असता कामा नये आणि त्याचा सुगंधही असला पाहिजे, ग्राहकांना आकर्षित केलं पाहिजे. सुनील प्रभू बसा तुम्ही. आणि म्हणून त्या पद्धतीच्या जाहिरात आणि जाहिरातींचा विषय समोर आला. आता डिजिटल आणि समाज माध्यमांचा भाग आला आणि या सगळ्यामध्ये स्वाभाविक आहे, चित्रपटगृहातले असो किंवा सार्वजनिक ठिकाणी लागणारे बिलबोर्ड्स असो, याच्या कार्यपद्धतीमध्ये विविध हात उभे राहत गेले. हळूहळू जाहिरातींनी आपल्या आयुष्यामध्ये असा प्रवेश केला की माणसाच्या बोलण्यामध्ये सुद्धा जाहिरातींचा विषय त्या प्रॉडक्टवरनं यायला लागला, त्या वस्तूवरनं नाही. सुधीर भाऊ, एखादी वस्तू, एखादा प्रॉडक्ट याच्यावर ओळख नाही, त्या प्रॉडक्टची ओळख त्या जाहिरातीवरनं. आणि मूळ विषय बाजूला एक प्रसिद्ध आता वेब सिरीज आहे, मी सकारात्मक मानतोय, मेड इन इंडिया टायटन. आणि त्यामुळे त्या टायटन वॉचचं प्रोडक्शन करत 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 असलेल्या प्रतिकूल संघर्षातून झझर देसाई हा JRD टाटांबरोबर काम करणारा माणूस, किंवा त्याला म्हणून आपण माणूस नाही, एका अर्थाने त्याने विश्वच उभं केलं टायटनचं, त्यामुळे कुशल कर्तृत्ववान माणूस असं म्हणूया. तो एका संवादामध्ये म्हणतो त्या वेब सिरीज मध्ये की अब तो लोग घड़ी खरीदने नहीं आएंगे, हमें ऐसी प्रोडक्ट और व्यवस्था खड़ी करनी है कि लोग दुकान पर घड़ी मांगने नहीं आएंगे, खरीदने नहीं आएंगे, वो टाइटन खरीदने आएंगे. आणि म्हणून प्रतिव्यवस्था, प्रतिप्रारूप अशा पद्धतीने सुद्धा जाहिरात आपल्या जीवनामध्ये घुसली आणि आपल्याला त्याच्यातनं लक्षात द्यायला लागलं. कोणी आता टूथपेस्ट मागत नाही, मला कोलगेट द्या म्हणते. मला कोलगेट किंवा टायटनचा विरोध नाहीये. आणि म्हणून जाहिरात ही आपल्या आयुष्यावर, सुनीलजी, आपल्या जगण्यावर प्रभाव करण्यापर्यंतची गोष्ट झाली आहे. आणि त्यामुळे जाहिरात आणि जाहिरातीची आवश्यकता जेवढी आहे तेवढी जाहिरात आणि जाहिराती यांचा आपल्या जीवनात प्रवेश झालाय. अडचण तेव्हा नसते, तो जेव्हा सकारात्मक असतो त्यावेळेला अडचण नसते. तो जेव्हा ज्याचा उल्लेख आपण केला की कुसंस्काराकडे जाते, अडचण तिथे निर्माण होते. आणि म्हणून सुधीर भाऊ, ही चर्चा फलदायी आहे, ही चर्चा मार्गदर्शक आहे, उपयोगी आहे, समाज मनाला प्रतिबिंबित करणारी आहे. आणि म्हणून या विषयामध्ये समाज बनतो घडतो कसा, मी म्हणतो याचा अर्थ माझ्या हातात आता विनोबा भावेंचं पुस्तक वाचतोच आहे आणि या गीता प्रवचने यामधल्या विविध विषयातना
विनोबांनी एक चांगलं वाक्य वापरलं, अधिकाराची जेव्हा वृद्धी होते तेव्हा सहनशीलतेचा क्षय होतो. आणि मग माझा प्रॉडक्ट चांगला, मला मिळणारा रेव्हेन्यू चांगला, माझं मार्केटिंग चांगलं, मी त्या मार्केटिंग मधला किंग, माझे नंबर्स ऑफ होर्डिंग जास्त, असा ज्या वेळेला लढाईचा भाग आपला होतो आणि आपलाच अधिकार असं अधिकारी म्हणून जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, भले जाहिरात क्षेत्रातला असो, त्याच वेळेला दुसरी काहीतरी बाजू आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, अशी सहनशीलता संपते, किंबहुना क्षय होते. आणि मग आपल्या लक्षात येतं असं की समाज, चांगला समाज हा रोटी कपडा मकान हवंच तेवढ्यामुळेच होतो असं नाही, ते हवंच आहे, व्यवस्था त्यासाठी उभ्याच केल्या पाहिजेत. चांगला समाज, नियम, अधिनियम, कायदा, धोरण केवळ तेवढ्याच मुळे होतो असं नाही, ते हवेच. आणि मग समाज चांगला केवळ काही मर्यादा, काही अडवणूक, काही नो एंट्री यामुळेच सरळ चालेल असंही नाही, त्या आवश्यक आहेत मर्यादा, त्याचा विरोध नाही. मग चांगला समाज घडेल तो मूल्यांनी घडेल आणि संस्कारांनी घडेल. आणि मग या मूल्य संस्काराची जागा कुठे आहे? जर ती आपल्या कुटुंबात असेल, जर ती आपल्या शिक्षण व्यवस्थेत असेल, जर ती आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, मित्रपरिवारांमध्ये असेल, सणासुदीत असेल, प्रथा परंपरेत असेल, तर ते टिकवण्यासाठी तेवढाच फोर्सफुली कुसंस्कार निर्माण करणाऱ्या, ज्याचा उल्लेख आपण केला, भाषा, चित्रे आणि हावभाव असे सार्वजनिकरित्या जेवढे कमीत कमी होतील तेवढे फायद्याचे ठरतील. आणि म्हणून या अर्थाने या बिलातील गाभा आपण जो मांडलाय तो अतिशय महत्वाचा आणि योग्य आहे. काही जाहिरातींचा आपण उल्लेख केला आणि त्यामध्ये काहीतरी खरं असलं पाहिजे त्याची अपेक्षा केली, तेही खरं आहे. मी त्याच्यावर लक्ष, आपलाही विरोध नाही, माझाही विरोध नाही. पण सुधीर भाऊ, काही जाहिराती तर अजून चांगल्या आहेत. अमूल, भारताच्या विश्वासाचा स्वाद, अमूल सकारात्मक आहे. काही जाहिराती आहेत जिथे लाईफ बॉय तिथे आरोग्य आणि स्वच्छता. काही जाहिराती अशाही आहेत, कर लो दुनिया मुठ्ठी में. आणि म्हणून या अर्थाने सर्वंकष जाहिरातीच्या बाबतीत चर्चा करताना आपल्याला बघायला लागणारा भाग जो आहे तो अश्लील, माझ्या माता भगिनींच्या लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या पद्धतीच्या नसाव्यात. आणि म्हणून ज्याचा उल्लेख मान्य सुधीरभाऊ आपण केला, तशी व्यवस्था आपल्याकडे नाहीच असं नाही, तशी भक्कम व्यवस्था आपल्याकडे आहे. त्याच्या कार्यान्वयीमध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही आपल्याला निवेदन आणि विनंती करतोय की आपण हे विधेयक मागे घ्यावं, त्यावेळेला काय व्यवस्था आहे हे समजावून सांगणं सुद्धा माझं प्रथम कर्तव्य आहे. भारतीय न्याय संहिता 2023 यामध्ये कलम 294 आहे, अश्लील सामग्री, पुस्तक, चित्रे यांना त्यांची विक्री करण्यामध्ये दोषी ठरला तर 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. 296 मध्ये भारतीय न्याय संहितामध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये किंवा गाण्याशी संबंधित आहे, 3 महिन्यापर्यंत सुद्धा शिक्षा असू शकते, होऊ शकते. आणि म्हणून त्याचं प्रावधान आहे. स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिषेध अधिनियम 1986 हा एक विशेष माझ्या माता भगिनींच्या असभ्य प्रतिरूपण करण्याला रोख लावण्यासाठीचा कायदा आहे. आणि त्यामध्ये 2 वर्षापर्यंत माध्यम यावर होणाऱ्या अश्लील आणि महिलांवरच्या अपराधांना एका अर्थाने प्रोत्साहन करतील अशा पद्धतीच्या गोष्टी, जाहिराती येणार असतील तर केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 आहे. त्यातल्या कलम 7 पोटकलम 2 पोटकलम ब पोटकलम 6 अंतर्गत in its depiction of women violates the constitutional guarantee of all citizens
तो आर्टिकल 14चा भंग आहे आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा 2 वर्षापर्यंत कारावास आणि 1000 रुपयाचा दंड आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क विनियम अधिनियम सुद्धा 1995 ला झाला आहे. ज्या कलम 16 मध्ये अशा पद्धतीच्या शिक्षेचं प्रावधान आहे जे 2 वर्षापर्यंतच आहे. समाज माध्यमांच्या बद्दल खरंच आपल्या घरातील मुलं मुली असो हे कधी बळी पडू शकतात असा प्रश्न पडावा इतका फोर्स यामध्ये आहे. आणि म्हणून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 त्यात कलम 43 संगणक प्रणालीशी छेडछाड 3 वर्षापर्यंत कारावास. कलम 66 ही प्रायव्हसी गोपनीयतेचा भंग एखाद्या माता भगिनी कोणाबद्दल असेल 3 वर्षांपर्यंत कारावास. कलम 67 अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीतली शिक्षा आहे, दोषसिद्धी 3 वर्षापर्यंत आहे. कलम 67 मध्ये काम वासना उद्दीपित करणाऱ्या कृती ज्याचा लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल दोष सिद्धी झाला तर सुनील प्रभूजी 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. 67 ब मध्ये कामवासना उद्दीपित करणारी कृती इत्यादी मध्ये लहान मुलांचे चित्रण करून प्रसिद्ध केले व ते पाठवले त्याबद्दल शिक्षा आहे, ती 5 वर्षापर्यंत आहे. माहिती तंत्रज्ञान नियमावली 2021 यामध्ये सुद्धा नियम 3 असेल व भारतीय वृत्तपत्र परिषद आचारसंहिता कोड 17 असेल अशा विविध 7 नियम अधिनियम कायदे आणि व्यवस्था यामधलं आपल्याकडे प्रावधान जरूर आहे. पण म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण अनदेखा केलं पाहिजे असं नाही. ऍडव्हर्टाइजमेंटच्या विषयात ज्याचा उल्लेख आपण केलात, ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ही सेल्फ रेग्युलेटरी अशी एक बॉडी आहे, पण त्यात सुद्धा काही गोष्टींचा नव्याने विचार केला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला या अतिमहत्वाच्या विषयाकडे सर्व व्यवस्था असल्या तरी सतत आणि सातत्याने मूल्यवर्धन, सामाजिक मूल्य, संस्कार, त्यातनं निर्माण होणारे हिंसाचार, दंगली, खून या सगळ्या गोष्टींच्या बद्दल एखादी समिती बनवावी व त्याचं धोरण असलं पाहिजे अशी अपेक्षा माननीय सुधीरभाऊ आपण त्या ठिकाणी केली आहेत. मला या निमित्ताने हे विधेयक मागे घेताना 2 स्पेसिफिक गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिषेध अधिनियम 1986 यामध्ये कलम 6 मध्ये स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण यासाठी 2 वर्षासाठी तुरुंगवास 2000 रुपये दंड. हा 2000 रुपये दंड सुधीरभाऊ 1986 साली होता, आज 2026 ला होता. आणि त्यामुळे सरकारचे मत आहे हा 2000 रुपयाचा दंड हा जरूर वाढवला पाहिजे आणि त्यासाठी हा कंकरंट सब्जेक्ट आहे, तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई वाढवण्याचा विचार केला पाहिजे, हे आमचं मत आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 यामध्ये सुद्धा आर्टिकल 14चा भंग करून डेरोगेटरी portrayal of woman must not be portrayed in a manner that emphasizes passive submissive qualities and encourages them to play a subordinate secondary role in the family society. समाजात माझ्या स्त्रीचं दर्शन दुय्यम पद्धतीने कुपद्धतीने होऊ नये या संदर्भात कलम 7 पोटकलम 2 पोटकलम ब पोटकलम 6 मध्ये 1000 रुपये दंड आहे. 1994चा नियम आहे, आज 2026 मध्ये आहे आणि त्यामुळे त्या दंडात सुद्धा वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून या 2 कायद्यामध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम अधिनियम 1995 आणि स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिषेध अधिनियम 1986 यामध्ये दंडात्मक शिक्षेची वाढ करण्याची भूमिका सरकारची आहे. या विषयावर सर्वंकष ती वाढ 10,000 रुपये असावी की 50,000 रुपये असावी यावर चर्चा करणं आवश्यक आहे. तरी प्रस्तावित करण्यासाठीचा विचार करणारी विशेषज्ञांची समिती आवश्यक आहे. आणि जरी समिती बसणारच आहे तरी समिती सर्वंकष विचार, कारण आपल्याला एका बाजूला सेन्सॉरशिप पाहिजे असं म्हणणं आहे, समाजातील सर्व क्रिएटिव्हिटीवर कुठेही सेन्सॉरशिप व्हावी
अशी आपली अपेक्षा नाही आणि म्हणून दोन्ही अर्थाने विचार करण्यासाठी एक समिती या अपेक्षित दंडवाढीसाठीचा विचार करील आणि ती समिती अजूनचे मुद्दे माननीय सुधीरभाऊ आपण जे मांडले त्याबद्दल सुद्धा विचार करण्याची समिती या ठिकाणी करण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो.